नमस्कार, अथांग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। वेगवेगळ्या भागामध्ये थोड्याफार फरकाने ही भाजी केली जाते। या सीझन मधील ज्या काही भाज्या उपलब्ध आहे, शेंगवर्गीय अशा भाज्यांची मिक्स अशी भाजी बनवली जाते। सर्व भाज्या अर्धी वाटीच्या प्रमाणामध्येच घेतलेल्या आहेत। ह्या सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत। वालपापडी, वाटाणे, पावटा, गाजर, हरभरा, घेवडा, 2 चमचे शेंगदाणे पाण्यात भिजवलेले, ह्या सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर काळे पडू नये म्हणून पाण्यात भिजवलेली 2 वांगी व 1 साल काढलेला बटाटा। भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कलरची 1 मिरची आणि थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे। त्याचबरोबर इथे तेलामध्ये 2 चमचे धने भाजून घेतलेले आहेत। तसेच खोबऱ्याचे काप आणि 1 कांदाही मी उभा कापून तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे। इथे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या। वाटण बनवण्यासाठी इथे कलरची मिरची आणि चिंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर, खोबरं, धने आणि लसूण, तसेच चिंच आणि मिरची भिजत ठेवलेलं जे पाणी होतं तेही याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगली मिक्सरवरती पेस्ट बनवून घेऊया। ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। आता याच्यामध्येच आपण भाजीला घट्टपणा येण्यासाठी भाजून घेतलेले 1 चमचा तेल न टाकताच भाजलेले आहे, हे जरासं फिरवून घेऊया। छानपैकी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि कलरची मिरची 1 टाकल्यामुळे छान कलरही आलेला आहे या पेस्टला। आता लगेच भाजी बनवून घेऊया। इथे मी एका मोठ्या कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे, कढीपत्ता, नंतर 2 चमचे तिखट टाकूया। या तिखटमध्येच गरम मसाले आपले टाकलेले आहेत। 1 चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिर्च। आता हे चांगलं मिक्स करूया। आता यामध्ये धुवून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया। वांगी टाकून या भाज्या चांगल्या 2 मिनिट परतून घ्यायच्या आहेत। साठवणीच्या मसाल्यामध्ये गरम मसाला असल्यामुळे वेगळा मसाला मी गरम मसाला टाकलेला नाही। आता यामध्येच 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकूया। 1-2 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे भाजी, म्हणजे भाजीची टेस्ट वाढते। या भाजीमध्ये मी थोडासा रस्साही ठेवणार आहे। आता ही भाजी घट्ट होण्यासाठी 1 चमचा आपण शेंगदाण्याचा कूटही घालू शकतो। वरून थोडीशी कोथिंबीरही टाकूया। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली की त्या पदार्थाची टेस्ट छान येते। आले लसूण पेस्ट लगेच खाली लागते म्हणून आपण आले लसूण पेस्ट नंतर वापरलेली आहे। भाज्या चांगल्या परतलेल्या आहे आणि तेलही चांगलं सुटलेलं आहे। आता यामध्ये घालूया वाटण। तर हेही 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया। तर भाज्यांना छान अशी खमंग फोडणी बसलेली आहे। यामध्ये आता भिजवलेले शेंगदाणे घालूया। तसेच भोगीची भाजी असल्यामुळे आपण 1 चमचा तीळही घालणार आहोत। तर थंडीमध्ये शरीराचा उष्मांक वाढावा म्हणून तीळ खाल्ले जातात। वरून चवीपुरतं मीठ घालूया। तर इथे आपण कोमट पाण्याचा यूज करणार आहोत, त्याने भाजीची चव आणखीन वाढते। तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाण्याचा यूज तुम्ही करू शकता। 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत। तर झाकण काढलेलं आहे आणि चांगली रस्सा भाजीला तरी आलेली आहे। वांग्याच्या फोडी मोठ्याल्या केल्यामुळे मी बरोबर 10 मिनिट झाकण ठेवले। झाकण काढून घेतल्याच्या नंतर 5 मिनिट हे आपल्याला आटून घे। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। अगदी तरीदार अशी आपली भोगीची रस्सा भाजी तयार आहे। पाहू शकता छान तरी आलेली आहे आणि वांगही छानपैकी शिजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया। तर अशा प्रकारे भोगीची भाजी तयार आहे। ही रेसिपी आवडल्यास अथांग रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खा आणि स्वस्थ राहा।